स्थैर्य फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ. महिन्याचं झालं कंटिन्यू तर बरं होईल. पण शेवटी आम्ही आपल्याला विनंती करू शकतो, केलं तर बरं होईल, नाही केलं तर मग शेवटी गोविंदकडून आपल्याला अकाउंटंट घ्यावा लागेल खात्रीचं. कारण पैशाचा घोटाळा हा सहन न होणारा घोटाळा असतो संस्थेत. आणि आपल्याकडे जवळपास एका पंपाचा टर्नओव्हर एक महिन्याला 1.25 कोटीचा आहे. त्याच्यामुळं आता या 15 दिवसात 3 पेट्रोल पंप अजून चालू होणार आहे. म्हणजे आधीचे 4 आणि हे 3 असे 7 पेट्रोल पंप्स पुढच्या 1.5-2 महिन्यात चालू असतील. भयंकर प्रेशर यायला लागलेलं आहे. या स्टाफच्या लोकांना सुद्धा लांब लांब जावं लागतं. आपल्याला नेमकं काय करायला पाहिजे हे माझ्या डोक्यात अजून क्लिअर झालेलं नाही. पेट्रोल पंपाचं डिव्हिजनच वेगळं करून ते या ठिकाणी माणसं वेगळी घ्यावीत असं मत माझं पडायला लागलेलं आहे. लोकल माणसं रात्री उशीरपर्यंत चालू, सकाळी लोक झालाय काय प्रॉब्लेम की कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्तव्य तर आहेतच, परंतु त्याच्या जोडीला हॉस्पिटल वाढायला लागलंय. नाही म्हटलं तर इकडचं हॉस्पिटल आलंय. भाजी मंडई आता आपण बांधतोय नवीन, म्हणजे दिवसभर चालणारी भाजी मंडई आपली मार्केटिंग कमिटीच्या आत. ह्या सगळ्या ह्याच्यात कॉर्पोरेट हाऊससारखं एक पेट्रोलियमचं युनिट चालवणं किंवा भाडे वसुलीसाठी एक स्वतंत्र युनिट असणं हे फार गरजेचं झालं आता. आणि थोडीशी मार्केटिंग कमिटीच्या स्टाफबद्दल माझी तक्रार आहे की यांना फक्त अधिकार समजतात काही लोकांना ठराविक, पण कर्तव्याच्या भावनेची जाणीव नाही. आणि ती गोष्ट मला पटत नाही. जर कर्तव्य पाळायचंच नसेल तर मग अधिकार पण मागू नये. आणि ह्या गोष्टी कर्तव्य आणि अधिकार हे कशा हक्काने घ्यावेत आणि रिटायरमेंट नंतर कसा सन्मान प्राप्त करून घ्यावा हे कदम साहेब, बोरकर साहेब, ढेमरे साहेब, देशमुख साहेब यांच्याकडून शिकावं असं मला तरुण मुलांना सांगावंसं वाटतं. संस्थेकडं ज्याप्रमाणे डायरेक्टर्सची प्रामाणिक भावना पाहिजे तशी स्टाफची नको आहे का? आणि स्टाफची जर तशी प्रामाणिक भावना नसेल तर कुठलीही संस्था हेल्दी राहू शकत नाही. त्यामुळं नेमकं काय करायचं हा मोठा प्रश्न आमच्यासमोर आहे. सतीश कदमांना मी माझ्याकडून आणि फलटणच्या राजघराण्याकडून शुभेच्छा देतो. हे सरफदार कुटुंबापैकी आहेत आणि फलटणच्या राजघराण्याशी कित्येक पिढ्या निगडीत हे सरफदारांचं घर आहे. वास्तविक पाहता त्यांना इस्टेट पण बरीच होती, पण ती एकानेच टाकली, ते मलाही माहिती आहे. ते हो, खरी गोष्ट आहे. तुमचंही घर त्यातलंच आहे, सरफदाराच्या घरापैकी. तर ती पण परमेश्वर एका हाताने देतो तर 10 हातांनी परत घेतो तर 10 हातांनी देतो. चिरंजीवांनी, मुलींनी नावं काढलेली आहेत. तुम्ही सुखात तुमचं आयुष्य व्यतीत करावं. रिटायरमेंटला मात्र फलटणसारखं गाव नाही असं मला वाटतं. तुमचं स्वतःचं घर या गावात असणारच आहे. कोळकीत आहे ना, कोळकीत आहे. त्या दृष्टीने आपण फलटणमध्ये येत जात राहावं ही विनंती आपल्याला करतो. शक्यतो कंटिन्यू 2-3 महिने करावे अशी विनंती पुन्हा एकदा करतो. विनंती मी 2 दिवस आठवड्यात देऊ शकतो. तरी चालेल. 2 दिवस आलं तरी चालते. आठवड्यात 2 दिवस तरी चालेल. आपल्याला ट्रेन करावं. पण काय अडचण येते आता एवढं दिवस दादा द्यायचे होते, पण आम्हाला जिल्हा बँकेने परवानगी दिली नाही. सांगायचं तात्पुरते तुम्ही सर्व तरुण आहे आणि तरुणांनी जेवढं ज्या संस्थेत तुम्ही काम करताय
त्या संस्थेचं वाचन केलं, त्या संस्थेचा अभ्यास केलं आणि मग तुम्ही एक संचालक म्हणून तुमची छाप पडायला पाहिजे. हीच या सतीशच्या कार्यक्रमाला सांगतोय. जशी आज सतीश इथं 30 वर्ष काम केले, ह्याची छाप आपल्यात पडली. आपण सचिन साहेबांनी त्याचं सगळं सांगितले. मी 22 वर्ष या संस्थेत काम केलं, मी ह्याला अनुभवलं. 10 वर्ष चेअरमॅन म्हणून आणि 12 वर्ष त्याच्यानंतर संचालक म्हणून काम केलं. ह्या माणसाने कधीही कुठल्या कामाला नाही म्हटलं नाही. छावणींच्या वेळेला मोहनराव तुम्ही साक्षीला होतं की कित्येक काम असायचं, रात्री 12-1 वाजेपर्यंत सर्व लोकांनी काम करत होते, पण कुठल्याही माणसांनी कामाला नाही म्हटले. आज पण मी कर्मचाऱ्यांना विनंती करतो की काय कर्मचाऱ्यांना जेव्हा पंपाची ड्युटी मिळते तेव्हा त्यांना वाटते जरा लांब आहे, 25 किलोमीटर परत लांब जायचे, आपल्याला जवळ पाहिजे. कृपा करून असं करू नका. कुठल्या तर रूपानं तुम्हाला त्या पंपाच्या माध्यमातून ही संस्था वर यायला लागली आणि आज भाडं मिळते या संस्थेला, म्हणून तुमचे खरं म्हणजे पगार होते हे लक्षात ठेवा. तुमचं कर्तव्य पाहिजे की माल कसं या संस्थेत यायला पाहिजे आणि शेअरच्या माध्यमातून तुमची संस्था उभारायला पाहिजे. भाड्याचं क्रेडिट सचिन तुमचं नाही, भाड्याचं क्रेडिट संस्थेची प्रॉपर्टीचं भाडं मिळते हे संस्थेचं क्रेडिट. तुमचं क्रेडिट आता वाढायला पाहिजे एवढं मी आपल्याकडनं सर्वांची अपेक्षा करतो. आणि सतीशला पुढचं जीवन सुखीचं जाऊ, तुझ्या इच्छाप्रमाणे कुठे तर काम करत राहा, नाहीतर गंजू नकोस. बुद्धिमत्ता हातपाय चालू ठेव आणि आमच्याबरोबर संबंध ठेव. पुण्याला गेला तरी फलटणला आल्यावर कधी तर आम्हाला फोन कर, एवढी आम्ही अपेक्षा करून माझे 2 शब्द सांगतो. तर ह्या सेवेमध्ये बाबा आवर्जून असं सांगायचे की आपल्या बाजार समितीवर कंट्रोल सहकार विभागाचा आहे आणि आपण सहकारमध्ये नाही, आपण मार्केटिंग स्वतंत्र विभाग आहे आपला पणन. तर ह्याच्यामध्ये महाराष्ट्राची सहकार चळवळ किंवा महाराष्ट्रातील विविध संस्था ज्या एकेकाळी सुवर्ण काळ असलेल्या संस्था पण नंतर काळाच्या ओघात राहिल्या नाहीत चुकीच्या मॅनेजमेंटमुळं. एखादा कर्मचारी एखाद्या संस्थेच्या सेवेत रुजू होतो आणि त्याचा सेवानिवृत्तीचा कालावधी बघता येईल का, तोपर्यंत संस्था राहील का, संस्थेचं मॅनेजमेंट तेवढं टॉप क्वालिटी राहील का, ही खूप मोठी एखाद्या कर्मचाऱ्याच्या दृष्टीनं विषय असतो की आपली रिटायरमेंट होताना संस्थेची काय सिच्युएशन आहे. तर असा सगळा कालावधीमध्ये काम करत असताना 15/9/1992 रोजी कदम साहेब बाजार समितीच्या सेवेत रुजू झाले. त्यांचे वडील पण बाजार समितीत त्यावेळेस हेडप्यून म्हणून होते. BK भवनच्या काळात हे जॉईन झाले आणि त्यावेळेस पटेल साहेब सचिव होते आणि त्यांचे वडील हेडप्यून विष्णू अण्णा कदम, जसं DN जाधव किंवा होलेंचा कालावधी जसा चांगला राहिला तसाच विष्णू अण्णा कदम यांचा कालावधी बोरावके साहेबांच्या कालावधीमध्ये ते हेडप्यून होते. आणि वडील आणि मुलगा असे 3 वर्षाचा कालावधी त्यांना मिळाला की वडील पण नोकरीत होते तर मुलगा पण, असा 1992 ते 1995चा कालावधी. त्याच्या आधी त्यांनी थोडंसं कारखान्यामध्ये काम केलं होतं, दूध संघामध्ये काम केलं होतं आणि तसं त्यांचं ग्रॅज्युएशन नाही पूर्ण, पण त्यांनी ह्या मधल्या कालावधीमध्ये हे अकाउंटिंगचं कामकाज ते शिकले. आज त्यांचे सहकारी बोरकर साहेब इथं आहेत. ते एकाच दिवशी बोरकर साहेबांनी ते जॉईन झाले आणि अकाउंटिंग किती प्रॉपर असायला पाहिजे, हिशोब किती ॲक्युरेट जुळायला पाहिजे हे धनींना मला वाटते सगळं व्यवस्थित माहित आहे. धनींनी हे 2-3 टर्म मध्ये ते बघितलंय जवळून की प्रत्येक गोष्ट ते अकाउंटिंग बघत असताना रोज नवीन शिकावी लागते. ती त्यांनी कौशल्य आत्मसात केलं आणि ऑडिटच्या रिलेटेड विषय हे समितीच्या दृष्टीने कसे व्यवस्थित झाले पाहिजेत ह्याची ते जास्त बोलत नसायचे किंवा पाठीमागच राहणार किंवा आवर्जून पुढे येणार नाही असं त्यांचा स्वभाव होता. पण त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टीमुळं बाजार समितीला चांगला फायदा झाला की ऑडिट आपलं चांगलं कसं करून घेता येईल ह्याच्या रिलेटेड त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायला मदत झाली, खूप मोठी झाली. आणि आता रिझर्वेशनचं आपण बघतोय की इतकं खर्च हे सगळं शक्य होत नाही, पण त्यांनी त्यातनं पण चिकाटीनं हे सगळे मुलं शिकवली. आज बाबा त्यांचा मुलगा MTech आहे, तो आज सिंगापूरला तो सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतोय आणि त्यांच्या दोन्ही मुली पण पुण्यामध्ये हे करतायत. तर बाजार समितीची सेवा करत असताना आता बाबा हे कर्मचाऱ्यांना पगार चांगले झाले, पण ज्यावेळेस 3रा 4था वेतन आयोग होता त्यावेळेस पगार फार कमी होते आणि अशा स्थितीमध्ये
हे सगळं थोडंसं पोटाला चिमटा काढून पैसे थोडेसे बाजूला ठेवून उच्च शिक्षित मुलं आणि सुसंस्कारित मुलं तयार करणं हे एक वडील म्हणून हे आहे. आता दुसरं बाबा सांगायचं म्हणलं की त्यांचे बंधू एक हँडिकॅप आहेत, त्यांचं लग्न नाही आणि त्यांचे वडील हे जवळपास सातत्याने आजारी आहेत. तरी पण भावाचा आणि हे वडिलांचा चांगला सांभाळ करणारे फार कमी कुटुंब आहेत की त्याच्यामध्ये त्यांचं हे आहे की अजून पण त्यांनी खूप केअरफुली केले. तर हे सगळं त्यांचं वैयक्तिक जीवन आणि बाजार समितीचं बाबा सांगायचं म्हणलं की आता उद्या शेवटचा दिवस आहे ड्युटीचा. पण आता उद्या आपली CCI बरोबर मुंबईला मीटिंग असल्यामुळे कापूस खरेदीचं सुरू करायचं असल्यामुळे आज आपण हा कार्यक्रम या ठिकाणी. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.